देवा फाउंडेशन अकॅडमीतर्फे पुलवामा येथील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली। अमरावतीच्या एनसीसी भवनमध्ये देवा फाउंडेशन अकॅडमीच्या वतीने पुलवामा येथील शहीद झालेल्या 40 जवानांना कॅन्डल लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून एनसीसी कॅम्पमधील युद्धात असलेली प्रतिकृती रणगाडे या ठिकाणी असल्याने त्या रणगाड्याजवळ कॅन्डल लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। 14 फेब्रुवारी अर्थात पुलवामा अटॅक सर्जिकल स्ट्राईक ज्यामध्ये या भारत मातेचे 40 जवान शहीद झाले, हे आम्हाला सांगायचं आहे की जय जवान जय किसान जो आम्ही नारा देतो, या देशाच्या भविष्याचा जो एक आधारस्तंभ राहतो, देशाचे संविधान व देशाच्या संविधानातील सर्वात महत्त्वाचा घटक आणि केंद्रातला सर्वोच्च पद म्हणून ज्यांना भूमिका ठरवलेली असते तो म्हणजे या देशाची सोल्जर, त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आदरांजली अर्पण करत आहे। आज आमच्या देवा फाउंडेशन MPSC निशुल्क पोलीस भरती प्रशिक्षण UPSC विद्यार्थी व शिक्षक आम्ही या जवानांना श्रद्धांजली अर्पित करीत आहे, असे देवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। यावेळी देवा फाउंडेशनचे समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। जय हिंद। आज आम्ही या NCC जवळ NCC कॅम्प थ्रू ज्या ठिकाणी एक सैन्याचं एक प्रतीक म्हणून शस्त्र आहे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे, रणगाड्या ठिकाणी। आणि शहीद जवान ज्या भारत मातेचे 40 जवान या भारत मातेसाठी शहीद झाले त्यांना आज 14 फेब्रुवारी अर्थात पुलवामा अटॅक सर्जिकल स्ट्राईक ज्यामध्ये या भारत मातेचे 40 जवान शहीद झाले। आम्हाला हेच सांगायचं आहे की जय जवान जय किसान जो आम्ही नारा देतो त्याच देशाच्या भविष्याचा जो एक आधारस्तंभ राहतो, देशाचा सैनिक ज्याप्रमाणे आपण जेवल्यावरती उद्या सकाळचा दिवस पाहणार आणि कशा प्रकारे निघणार याचं जे उदाहरण आहे ते म्हणजे या देशाचा संविधानातील सर्वात महत्त्वाचा घटक आणि केंद्रातलं सर्वोच्च पद म्हणून ज्यांच्यावर भूमिका ठेवलेली असते तो म्हणजे या देशाचा सोल्जर आणि त्याचाच याच भात म्हणून आज आम्ही या ठिकाणी त्यांना आदरांजली अर्पण करत आहे आणि आज त्यांना शहीद म्हणून त्यांना विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी आमचं देवा फाउंडेशन निशुल्क पोलीस भर्ती पूर्व प्रशिक्षण MPSC UPSC तसेच आमच्या मैडम और सर्व पदाधिकारी और हमारे कमांडर सर और सभी टीम यहाँ पे हम उनको जो 40 जवान शहीद हुए उनको हम विनम्र अभिवादन करते हैं और धन्यवाद। थैंक यू।